हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मार्केट हे क्रॅश का झाले किंवा मार्केट एवढं का पडले, पोर्टफोलिओ एवढा डाऊन का झाला. तर मार्केट हाच बघा, स्मॉल कॅप हे 4.01% पडलेले आहे. तसेच मिड कॅप सुद्धा 2.48% ने पडले. पण कोणाकोणाचा पोर्टफोलिओ 5% डाऊन, 6% डाऊन का? काय एवढा पोर्टफोलिओ डाऊन झाला असेल? काय कारण आहेत? आणि निफ्टी स्मॉल कॅप आणि मिड कॅप एवढं का पडलं असेल? तर समजा आपण स्टॉक बघूया, इरेडा. इरेडामध्ये बघा, स्टॉकची प्राइस होती 49. स्टॉकची प्राइस होती 49 रुपये. ही प्राइस मी सांगते आहे डिसेंबर मंथ मध्ये. आता जो डिसेंबर मंथ होता 2023 मध्ये डिसेंबर, प्राइस किती होती? 49. प्राइस किती पर्यंत गेली? 220 रुपयापर्यंत. 50 चा स्टॉक जर 200 रुपये होत असेल तर मार्केटने का पडू नये? मार्केटमध्ये फॉल का येऊ नये? मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग का होऊ नये? तर मार्केट पडण्याचे हेच रिझन असू शकतात ना. मार्केट का पडले? आणि काही आता येणारे इलेक्शन सुद्धा आहे, त्यामुळे आता व्होलॅटिलिटी राहणार आणि मार्केट हे व्होलॅटाईल राहणार. आणि एवढा जर स्टॉक कोणता वाढत असेल तर ऑब्विसली स्टॉक हा पडणार. तर सेकंड स्टॉक सुद्धा बघूया आपण, RVNL. बघा, RVNL इथं सोडा, आपण सप्टेंबर 2023 सोडूया. इथं बघा, इथं आता हे इथं बघूया. काय डेट आहे? 28 ऑगस्ट 2023. इथं जर स्टॉकची प्राइस 148 आहे आणि इथं जर प्राइस स्टॉकची 2023 मध्ये 45 रुपये, आणि आता जर स्टॉक हा लाईफ टाइम हायला 340 रुपयाला गेला तर स्टॉक हा आधी होता 45 आणि समजा स्टॉक हा 9 टाइम्स झाला, तर एवढा स्टॉक वाढलेला असताना पडणार नाही का? तर यामध्ये प्रॉफिट बुकिंग होणार नाही का? थर्ड स्टॉक आहे वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी. हा स्टॉक आता 2000 डिसेंबरला 1549 रुपये होता. स्टॉकने हाय 52 रुपयापर्यंत स्टॉक गेला. 1500 पासून स्टॉक हा म्हणजे 3 टाइम्स स्टॉक जर होणार असतील तर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग साहजिकच आहे, होणार आहे. आणि अपकमिंग येणाऱ्या न्यूज सुद्धा कारणीभूत आहे. तर मार्केट का पडले? हे सर्व रिझन आहे, बाकी काही नाही. जर तुमच्याकडे चांगले स्टॉक असतील, डेफ्ट फ्री असतील, ROC चांगला असेल तर यामध्ये भीती बाळगायची काही गरज नाही. जर आपल्याला स्टॉप लॉस लावून काम करता येत असेल तर स्टॉप लॉस लावून काम करा. जर इथं आपण बघतो आहे स्टॉक हा एवढा पडत आहे तर इथं आपण काहीतरी केलं पाहिजे. तर ही जी लेव्हल आहे तिथे आपण स्टॉकमध्ये स्टॉप लॉस लावून घेऊन जायचं. तर मार्केट आज क्रॅश का झाले? तर त्याचे रिझन हेच आहे. तर असे व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.